हॅलो, नमस्ते. काय म्हणता, सगळे छान ना? हल्ली आपल्या आजूबाजूला आपण बघतो, काय अगदी छोटी मुलं. काल तरी आईनं मोबाईल दिला नाही म्हणून मुलीनं आपलं जीवन संपवलं. एवढंच का, कित्येक वेळेला आपण बघतो शेतकरी, पीक चांगलं आलं नाही, विद्यार्थी कमी मार्क मिळाले, नोकरीत काही मनासारखं झालं नाही. एवढेच का, बडेपण. आता 15-20 दिवसापूर्वी आपण बघितलं, CJ रई कॉन्फिडेंट ग्रुपचे मालक, अहो करोडोपती. त्यांचं उद्योग दुबईत होता, इंडियात होता, श्रीलंकेत होता, तरी आपलं जीवन संपवले. त्याच्या आधी आपण कॉफी डेचे मालक 2018 साली बघितले. लोकांना असे विचार काय येतात? मला वाटते त्यांना असे विचार आले तरी, किंवा आपल्या आजूबाजूला कोणी असं आपल्याला दुःखी दिसलं तर आपण त्यांना तिथनं बाहेर ओढायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, कितीतरी सपोर्ट ग्रुप्स आहेत, ओके, आपण त्यांना कॉल आऊट करायचं किंवा त्यांना तिथे घेऊन जायचं. हेल्पलाईन्स मी म्हणूनच दिलेली आहे बघा माहिती. आसरा आहे. इन अ सेम वे स्नेहा इंडिया फाउंडेशन किंवा स्नेहा इंडिया पण म्हणतात. संजीवनी ग्रुप आहे, रोशनी ग्रुप आहे. अहो कितीतरी लोक आहेत. ह्याच्याशिवाय मला माहीत नसलेले कितीतरी आपल्या आजूबाजूला पण लोक असतील. आपल्याला वाटलं कधी, नाही बाबा, हा खूप डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. म्हणजे असं करताना लोक काय होते, आधी ते डिप्रेशनमध्ये जातात, मग ते डिप्रेशनमुळे नको ते मार्ग चूज करतात. त्यामुळे हे आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे का. म्हणजे अहो, हे जीवन आहे का नाही, एदाच आपल्याला मिळते, फक्त एदा. मग तर आपण सुखानं आनंदानं पार पाडायला पाहिजे का नाही. देवानं आपल्याला काहीतरी कारण देऊन, काहीतरी ध्येय देऊन पाठवलेलं आहे, तर आपण करायला पाहिजे का नाही. अहो, दुसऱ्याचं आपण जीवन वाचवलं तरी किती मोठं एक उपकार आहेत ते. आपल्याला किती मोठे आशीर्वाद देवाचे मिळणार आहेत. त्यामुळे मला वाटते हे लोक एवढं कार्य करतात, त्यांच्यापुढे आपण नगण्य कुठेही नाही. त्यामुळे दुसऱ्याला जरा कॉन्फिडन्स भरायचं काम आपण केलं, त्यांना जीवनाकडे बघायचं, त्यांचं ॲटिट्यूड आपण बदललं, त्यांना जरा सकारात्मक आपण बनवलं, की मला वाटते आपण आयुष्यात खूप काही मोठं केलेलंच होते. अहो, शेवटी आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं आणि त्याला लाईफमध्ये आपण जगायला आशा दिली, त्याला आपण मरायला गेलेले माणसाला वाचवलं आणि नवीन लाईफ दिलं, की आपण त्याला जीवदान केलेलं पुण्य पण आपल्याला मिळते. मी का असं म्हणते, म्हणजे ॲटलिस्ट पुण्याच्या आशेनं तरी आपण करू का नाही तर काम. ते नक्की आजपासून ह्याच्या पुढे आपल्या आजूबाजूला कोणी दुःखी दिसला, कोणी डिप्रेशनमध्ये असल्यासारखं वाटलं, कोणी कष्टी दिसला, कोणी आपल्याला म्हणाला नको बाबा जगायलाची नको वाटते, मला मी संपवतो, असं कोणी बोलायचं आपल्याला दिसलं का नाही, लगेच आपण हे वर दिलेले नंबरचे संस्थेशी आपण संपर्क साधायला पाहिजे. खूप मोठं काम करतात ते. त्यामुळे ॲटलिस्ट आपल्याला होते एवढ्या अगदी छोटीशी मदत पण आपण त्यांच्यासाठी केली तरी ही खूप मोठी. एका माणसाला जीवनदान द्यायचं, त्याला पॉझिटिव्ह बनवायचं, मला वाटते ह्याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम ह्या जगात दुसरं काही नसणार आहे. ते आज आपण ह्याच्या पुढे कुठेही कोणी दुःखी, कष्टी, डिप्रेस्ड
वाटला की त्याला नक्की मदत करूया. हॅव ए गुड डे.